हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे ऐश्वर्या आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अफोर्डेबल मेकअप लुक. ह्याला एव्हरीडे मेकअप लुक म्हणलं तरी चालेल आणि मी ट्राय केलं आहे की सगळे मेकअप प्रॉडक्ट्स जे मी ह्या व्हिडिओमध्ये वापरणार आहे ते 500 रुपयाच्या खालचे आहेत, जेणेकरून तुम्हीही घेऊ शकता, तुम्हीही ट्राय करू शकता. आणि हा मेकअप लुक मी ते मेकअप प्रॉडक्ट्स वापरून केलेला आहे. तर जास्त वेळ न घालवता लेट्स डू इट. सर्वात पहिला मी माझी स्किन व्यवस्थित एका मॉइश्चरायझरनी मॉइश्चराईज करून घेतलेली आहे, जेणेकरून मेकअप खूप वेळ टिकून राहतो आणि तो छान बसतोही स्किनवर. त्यानंतर मी चालू करत आहे या मार्सच्या ग्रिपिंग प्रायमरनी. ग्रिपिंग प्रायमरनी मेकअप पकडून राहतो. मी असा हा सगळीकडे मसाज करत आहे. त्यानंतर मी वापरत आहे हा स्विस ब्युटीचा हायलायटर. या हायलायटरमुळे स्किनला छान ग्लो येतो. हे बघा किती छान असा हा ग्लो आलेला आहे. नेहमी फाउंडेशनच्या आत हायलायटर लावल्यामुळे छान असा अंडरनीथ ग्लो येतो. नाईस. त्यानंतर अफोर्डेबल कॅटेगरी मधलं माझं सर्वात फेवरेट फाउंडेशन आहे हे मेबेलिनचं फिट मी फाउंडेशन. हे एक मॅट फाउंडेशन आहे, त्याच्यामुळे हे खूप वेळ राहतं. हे एक फुल कव्हरेज फाउंडेशनही आहे. एव्हरीडे यूजसाठी हे खूप छान फाउंडेशन आहे आणि याची शेड रेंज पण अमेझिंग आहे. साऱ्या इंडियन स्किन टोन्सला सूट करेल असे ह्यांच्याकडे शेड रेंज आहे. मी फाउंडेशन ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर कन्सिलर फक्त पाहिजे तिथे इनर कॉर्नरला इथे मी हे कन्सिलर असंच थोड्या वेळ ठेवणार आहे मॅरिनेट होण्यासाठी आणि नंतर आपण ह्याला ब्लेंड करूया. तोपर्यंत लेट्स गो अँड अप्लाय ब्लश. एव्हरीडे मेकअप म्हणजे रोज लावता येणारा मेकअपसाठी हा ब्लश, मार्सचा ब्लश खूप चांगली शेड आहे. ही शेड आहे ट्वायलाइट. हा मी माझ्या हाताच्या मागे घेणार आहे. असा आणि ह्याला मी असं हाताने इथे अप्लाय करते. म्हणजे चेहऱ्यावर एकदम जास्त लागत नाही. किती सुंदर अशी ही शेड आहे. ब्लश लावताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या नाकापासून ह्या 2 बोटाच्या नंतर आपण ब्लश लावायचं, जेणेकरून चेहरा आपला लिफ्टेड दिसतो. मला ब्लश थोडासा जास्त आवडतो, म्हणून मी अजून थोडासा लावणार आहे.
हा असा थोडासा वर जरी नेला तरी चालतो, असं स्नॅच लुक येतो. थोडासा फ्लश्ड लुक म्हणजे असा रोजी लुक येण्यासाठी थोडासा तोच ब्रश थोडंसं प्रॉडक्ट घेऊन नाकावर फिरवलं तरी चालतं. नेक्स्ट आता आपण हे जे कन्सिलर लावलंय ते छान असं मॅरिनेट झालं, त्याच्यामुळे आपण हे ब्लेंड करून घेऊया. कन्सिलर नंतर ब्लेंड करण्याचा अजून एक फायदा, जर तुमचा ब्लश जास्त झाला असेल तर तो तुम्ही कव्हर अप पण करू शकता. ओढायचं नाही आहे, फक्त असं डॅब 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 करायचं. मला माझा मेकअप ब्रशेसनी करायला आवडतं, तुम्ही स्पंजनी पण करू शकता. तोच ब्रश घेऊन मी हलकासा माझ्या आयलिड्स वरून पण फिरवणार आहे, जेणेकरून जे डार्क पिगमेंट आहे माझ्या डार्क आईजचं ते कव्हर अप होईल हलकं. आता आपण एक लूज पावडर घेऊन हा पूर्ण मेकअप सेट करून घेऊया. मी वापरत आहे स्विस ब्युटीची ट्रान्सलुसंट पावडर. थोडं जास्त लावलं तरी चालेल, नंतर आपण ते झाडून घेऊ शकतो. मी फक्त हे टी झोनला लावत आहे, कारण का माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, त्याच्यामुळे हा जो एरिया आहे माझा तो खूप ऑइली होतो. हे आता तुम्ही वाईप ऑफ करू शकता. आय शॅडोसाठी मी वापरत आहे ही वेट अँड वाईल्डची आय शॅडो पॅलेट. ही माझी पॅलेट तुटलेली आहे म्हणून इंडियन जुगाड. पहिला एका न्यूड आय शॅडोनी पूर्ण एरिया हे कव्हर करून घेत आहे मी. त्यानंतर थोडासा डार्क ब्राऊन आय शॅडो घेऊन फक्त ह्या आउटर कॉर्नरवर डॅब 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 करायचं. सेम इकडे पण करायचं. तोच डार्क आय शॅडो घेऊन खालच्या लोअर वॉटरलाईन वरून फिरवून घ्यायचा. आणि आता बोटाच्या मदतीने हा जो शिमर आहे तो घेऊन फक्त असं हे करायचं, स्प्रेड आणि थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं, जेणेकरून दोन सेपरेट लाईन्स नाही दिसणार. हे छान असं ब्लेंड झालं पाहिजे. इकडे पण हा आपला एव्हरीडे लुक आहे, त्याच्यामुळे तुम्ही लायनर लावला नाही लावला तरीही चालतो, पण आज मी नाही लावणार आहे. त्याच्यानंतर आपण मस्कारा लावूया. तुम्हाला जर डार्क व्हॉल्युमिनस लॅशेस पाहिजे असतील तर मार्सचा हा मस्कारा खूप छान आहे. मी तुम्हाला एक मेकअप हॅक सांगते. तुम्हाला मेकअप करायसाठी सगळेच प्रॉडक्ट असले पाहिजे असं काही गरज नाही.
तुम्ही एक प्रॉडक्ट मल्टी यूज पण करू शकता. जसं की मला सवय आहे, कधी कधी मी गडबडीत असेल तर मी मस्काराच घेते आणि मी हे आयब्रोजवरून फिरवते, जेणेकरून आयब्रोजला पण डेफिनेशन येतं. हलक्या हाताने करायचं, जेणेकरून जास्त पण पिगमेंट नाही उतरलं पाहिजे. फक्त हलक्या हाताने ब्रश करायचे आयब्रोज. आता आपण लावूया हायलायटर. हा आहे स्विस ब्युटीचा हायलायटर. फक्त हाय पॉइंटवर लावायचं आहे. दॅट्स इट. त्यानंतर मी आता माझी लिप्स लाईन करणार आहे. लिप्स लाईन करून झालेले आहे. थोडंसं बोटाने फक्त स्मच करून घ्यायचं आहे, म्हणजे लाईन्स दिसत नाही. त्यानंतर मी लिपस्टिक न वापरता मी हा लिप ग्लॉस वापरणार आहे. सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणार आहे, तर ते नक्की चेक करा. तर अशा प्रकारे हा आहे आपला मिनिमल एव्हरीडे लुक, जो की खूप अफोर्डेबल आहे. आय थिंक सगळे प्रॉडक्ट्स 500 रुपयाच्या खालचीच आहेत. त्याच्यामुळे डेफिनेटली ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हा मेकअप कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करा.